लॉजवर डांबून ठेवून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलेल्या 3 महिलांची पोलिसांनी केली सुटका. बार्शी शहराजवळ जामगाव रोडवरील टुरिस्ट हॉटेल लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा ग्रामीण सोलापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून केली 3 महिलांची सुटका. पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कोकणे यांनी तालुका पोलीस यांच्या सहकार्याने शहराजवळील असणाऱ्या टुरिस्ट हॉटेल लॉज या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून चौकशी केली असता त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला पाहताच तेथील एक जण पळून गेला. आमचे 2 सहकारी पकडण्यास गेले व बाकी आम्ही पाठवलेल्या बनावट ग्राहक ज्या खोली आहेत त्याजवळ गेलो असता त्या ठिकाणी एक महिला होती. तिची चौकशी केली असता मला मैत्रीने कामानिमित्त आणले व इथे बळजबरीने वेश्याव्यवसाय करायला भाग पडले. मला एका ग्राहक मागे 500 रुपये दिले जातात, अशी माहिती तिने दिली. अशा प्रकारे आम्ही इतर 2 खोलीतून 30 वर्षीय व वर्षीय महिलेची सुटका केली. सदर कारवाईमध्ये राजेंद्र भीमराव मराठे वय 48 वर्षे जामगाव ता. बार्शी सदरचे लॉज मी दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी दीपक सोमनाथ तलवाड वय 39 वर्षे 3809 अशोकनगर बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर याचेकडून दिनांक 5 जानेवारी 2022 ते दिनांक 4 जानेवारी 2025 असे 36 महिन्याचे लिव्ह अँड लायसेन्सी करारावर चालविण्यास घेतलेले आहे. सध्या सदरचे लॉज मी स्वतः चालवित आहे, असे सांगितल्याने त्यास पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी ताब्यात घेतले. पु. हे. कॉ. जाधव व पु. हे. कॉ. वाळके यांनी काउंटरवर पळून गेलेल्या इसमास पकडून आणले. त्यास नाव पत्ता काय आहे, असे विचारले असता त्याने मी लॉजचा मॅनेजर असून माझे नाव संतोष मच्छिंद्र नलवडे वय 52 वर्षे तुळजापूर रोड बार्शी ता. बार्शी असे असल्याचे सांगून मी मारण्याचे भीतीने पळून गेलो होतो असे सांगितले. बनावट गी हाईक यास तू वेश्यागमना करिता पैसे किती आणि कोणाकडे दिले असे विचारले असता त्याने वेश्यागमना करिता मी 500 रुपये दराचे 2 नोटा असे एकूण 1000 रुपये समक्ष उभा असलेला संतोष नलवडे याचकडे दिले असल्याचे सांगितले. 2 पंचा समक्ष संतोष नलवडे याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात बनावट गिहाईकाकडे प्री-रेड पंचनाम्यावेळी दिलेले 500 रुपये दराचे 2 नोटा त्याचा क्र. 1-7G56890462-0 गिगाबाईट 8,91,277 असा असलेल्या मिळून आल्या. ते बनावट गिन्हाईक यांनी ओळखून त्या नोटा असल्याचे खात्री केली. सदरच्या नोटा पंचासमक्ष गुन्ह्याचे तपासकामी पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी जप्त करून ताब्यात घेतले. तसेच बार्शी तालुका पोलीस ठाणे गु. र. न. 43/2024 भा. द. वि. कलम 370-2 सह अनೈ. मा. व्या. प्र. का. क. 3, 4, 5, 6 चे तपासकामी सोबत लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहित्यासह ताब्यात घेतले. तरी यातील आरोपी क्र. 1 राजेंद्र भीमराव मराठे वय 48 वर्षे जामगाव ता. बार्शी लॉजचा चालक 2 संतोष मच्छिंद्र नलवडे वय 52 वर्षे तुळजापूर रोड बार्शी ता. बार्शी यांनी हॉटेल टुरिस्ट लॉजचा कुंटणखानाप्रमाणे वापर करून पीडित महिला यांना वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचेकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेऊन त्याचे येणारे कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 6 सह भारतीय न्याय संहिता कलम 143, 2, 144, 2 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर प्रक्रिया केली असता. सदर कारवाईवेळी मध्ये माझ्या सोबत मा. पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे सो. पोहेकॉ. 447 सचिन काशीनाथ वाकडे. पोहेकॉ. 176 प्रवीण बापू वाळके. पोहेकॉ. 832 सूर्यकांत ठाकरू जाधव. पोहेकॉ. 1716 लक्ष्मण शंकर राठोड. मपोशी. 2238 प्रीती चंद्रकांत पाटील. चापोको. 1023 रामनाथ शंकर बोंबिलवार यांनी मदत केली. पुढील तपास सुरू आहे.